आता विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात। तुळजाभवानी मंदिर परिसरासह तुळजापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी नो पार्किंग झोनमध्ये वाहनं वाहतुकीचा खोळंबा होत असल्यानं नागरिकांसह भाविकांचे हाल। लातूरमध्ये दारू अड्डे बंद करण्याच्या मागणीसाठी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा मोर्चा। दारूमुळे कौटुंबिक वाद वाढल्यानं दारूबंदी आंदोलनकर्त्या महिलांची मागणी। नांदेडच्या देगलूर शहरामधील बंद पडलेले सीसीटीव्ही दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी। गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी बसवले होते सीसीटीव्ही कॅमेरे। नांदेड जिल्ह्यामध्ये पोषक वातावरणामुळे भाजीपाल्याचं पीक मोठ्या प्रमाणामध्ये बहरलेलं आहे। शेतकऱ्यांना यंदा उत्पादन वाढीची अपेक्षा। वाशिमच्या उंबरडा बाजार परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे कापूस लागवडीला सुरुवात। यंदा कापूस लागवडीच्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे फळबागांचं नुकसान। कवठळ इथे पपईच्या बागा उद्ध्वस्त, पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी। बुलडाण्यामध्ये गाडेगाव खुर्द ते सुकळी पानंद रस्त्यांमुळे शेतकऱ्याचं नुकसान। पावसाचं पाणी शेतामध्ये शिरल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान भरपाई देण्याची मागणी। नागपुरात नशेसाठी वापरली जाणारी 10 लाख किमतीची डोडा पावडर जप्त। नागपूरच्या 5 पावली पोलिसांची कारवाई, एक आरोपी अटकेत।